नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अजितदादा पवार यांचं निधन झालं त्या दिवशी आपण बातम्या बघितलेल्या असतील, न्यूज बघितलेल्या असतील। अजितदादासह 5 लोकांचं निधन झालं अशा पद्धतीच्या त्या न्यूज होत्या। मग अजितदादासह 5 लोक जे होते ते 6वा व्यक्ती कुठे गेला आता विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्यातच एक मोठी भर पडलेली आहे। तसं तर राष्ट्रवादीचे नेते असतील, सर्वसामान्य व्यक्ती असतील, प्रत्येकाची तीच भावना होती की अजितदादा पवार यांचं निधन कसं झालं, तो घात होता का, अपघात होता का, जे काही शंका कुशंका असतील ते आता विचारल्या जात आहेत आणि त्यामध्ये एक मोठी भर पडलेली आहे। अमोल मेटकरे राष्ट्रवादीचेच नेते म्हणतात की अजितदादा पवार यांचा घात झाला अशा पद्धतीच्या शंका विचारल्या जात आहेत आणि त्यामध्ये काही कारणंसुद्धा आहेत। खरंच अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं होतं, त्या दिवशी अजितदादा पवार हे त्या ठिकाणी एरोप्लेनमध्ये बसायला गेले, त्या दिवशी दिवसभरात काय घडलं होतं आणि अजितदादा पवार यांचा घात झाला का, जे काही आता आपल्या मनात पडलेला प्रश्न असेल त्यामागे काही सत्यता आहे का, मेटकरे म्हणतात ते खरं आहे का, त्याचबरोबर त्या ठिकाणचे सरपंचांनी काय सांगितलं, वास्तवता काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे काय होईल की तुम्हाला इथून पुढच्या न्यूज माहित्या नक्कीच चॅनलवरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। आपण कोणाला घाबरत नाही, सरळ रोखोक चॅनलचं नाव आहे म्हणून सगळी माहिती आपण सविस्तर देणार आहे। म्हणजे ज्या अर्थी अजितदादा पवार यांचं निधन झालं त्या दिवशी अजितदादा पवार सकाळी उठले, आपल्या दिनचर्याप्रमाणे ते सकाळीच उठायचे 5 वाजता आणि आपल्या कामाला लागायचे, 6 वाजता आपल्या रोडवरती ते निघायचे आणि त्याच पद्धतीने अजितदादा पवार यांच्या सभा होत्या। त्या दिवशी जवळपास 1 सभा किंवा 4 सभा होत्या अशा पद्धतीने सांगितल्या जात आहे। म्हणून अजितदादा पवार त्या ठिकाणी एरोप्लेनमध्ये बसायला गेले आणि काय झालं, अजितदादा पवार यांचा जो काही एरोप्लेनचा ड्रायव्हर म्हणून आपण किंवा कंडक्टर म्हणून आपण काय म्हणतो ते, जो काही एरोप्लेनचा उडवणारा व्यक्ती होता, एरोप्लेन चालवणारा जी काही चालक होता तोच बदलण्यात आला, त्यासोबत एक व्यक्ती होता अधिक चालक, तोही बदलण्यात आला। म्हणजे काय झालं की टायमावरती 2 व्यक्ती वेगळेच आलेले आहेत आणि त्या दिवशी जी काही व्यक्ती असेल ती 2 वर्ष लगातार सस्पेंड झाली होती, त्याला घरी बसवण्याचं काम करण्यात आलं होतं, कारण तर ती व्यक्ती ड्रिंक करत होतं असं सुद्धा म्हणणं आहे। मग यामध्ये वास्तवता काय आहे आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा जो काही ड्रायव्हर असेल, जो काही एरोप्लेनचा चालक असेल तो का बदलण्यात आला आणि जे बदलण्यात आलेले व्यक्ती होते ते आता मीडियासमोर का येत नाहीत, त्यांनी का सांगितलं नाही की आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं, आता त्याच्यावरती दबाव तंत्र सुरू झालं का, ती व्यक्ती आता कुठे गेला आहे। मग हे झालं एक बाजू आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी लँडिंग होणार होतं, त्या ठिकाणी ते थांबणार होते, त्याच दिवशी त्या ठिकाणी त्या एरोप्लेननी 2 गिरक्या घातल्या म्हणे। खरं तर 2 गिरक्या घातल्या ही गोष्ट आपल्याला मान्य, ते न्यूज माध्यमातून सुद्धा आपण बघितलेलं असेल आणि त्या टायमाला 3ऱ्या गिरकीला किंवा 2ऱ्या गिरकीला ते त्या ठिकाणी टॅग करणार होते, त्या ठिकाणी थांबणार होते, उतरणार होते। परंतु त्या ठिकाणी तुम्हाला आठवलं असेल ते आपण न्यूज बघितलेल्या असतील, चॅनलच्या माध्यमातून काही गोष्टी आपण बघितलेल्या असेल। खरं तर तो एरोप्लेनची जी काही दिशा असेल ती पूर्णपणे पलटली होती, कधी वरच्याच टायमाला। मग त्या ठिकाणी जो काही एरोप्लेनचा चालक होता त्यांनी उडी मारली का, तो आज कुठे आहे, त्याचं निधन झालं असेल तर ती जी काही 6वी व्यक्ती होती ती चालकच आहे का, अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी घडवण्याचा प्लॅन आहे का, अजितदादा पवार यांच्यावरती घात झाला का, असे आपल्या मनातही प्रश्न असतील। खरं तर जी व्यक्ती त्या ठिकाणी एरोप्लेन चालत होती त्या व्यक्तीने जर उडी मारली असेल तर त्या ठिकाणी जे काही चालकाचं यंत्रणा असेल ती सुटलं आणि अजितदादा पवार यांचं जे काही एरोप्लेन असेल ते वरतीच क्रॅक झालं, म्हणजे क्रॉस झालं आणि त्यानंतर ते हळूवार टेकलं आणि त्या ठिकाणी स्फोट झाला। त्यानंतर मेटकरी साहेबांचं म्हणणं आहे, त्यांचं असंही म्हणणं आहे की अजितदादा पवार यांचं जे काही एरोप्लेन आहे त्या ठिकाणी जे काही कागदपत्र होते ते का जळाले नाहीत, कारण तर अजितदादा पवार यांचं निधन झालं त्या टायमाला अजितदादाच्या अंगावरचे कपडेसुद्धा राहिले नाही, बॉडीसुद्धा पूर्णपणे जळाली, अजितदादा पवार यांचा चेहरासुद्धा राहिला नव्हता। मग कागदपत्र कशी नीट राहिले असाही प्रश्न आहे। कागदपत्राचं काय झालं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी आले, अजितदादा पवार यांचं निधन झालं असेल तर मग ती 6वी व्यक्ती त्या ठिकाणी कुठे गेली असाही प्रश्न विचारला जात आहे। 6वी व्यक्ती कोण होती, एरोप्लेनचा चालक होता का, मग हा घात घडवण्यात आलेला आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत। त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा जे काही बॉडीचा पार्ट असेल तो ओळखण्यात आला होता, म्हणजे अजितदादा पवारची ही बॉडी अशा पद्धतीची ओळख करण्यात आली होती। ती कशाहून, अजितदादा पवार यांच्या हातावरती घडी होती, ती घडी त्यानंतर कुठे दिसली नाही, पोस्टमार्टमला सुद्धा दिसली नाही असं बोलल्या जात आहे।
मग अजितदादा पवार यांची जर घडी त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुरक्षित राहत असेल तर अजितदादाची बॉडी का सुरक्षित राहिली नाही? अजितदादा पवार यांचं जे काही निधन झालं, अक्षरशः असं बोललं जातं की अजितदादा पवार यांची मानसुद्धा बाजूला कट होऊन पडली होती आणि त्यांची जे काही जवळची व्यक्ती होती, म्हणजे त्या ठिकाणी बॉडीगार्ड होता, त्याचीसुद्धा मान त्या ठिकाणी बाजूला तुटून पडली होती, असं त्या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं आहे. मग इतका घात जर होत असेल तर अजितदादा पवार यांची घडी शाबीत कशी काय राहू शकते? अजितदादा पवार यांचं जे काही घडीचं वात असेल ती कशा पद्धतीने एवढी सुरक्षित कशी काय राहू शकते? ती काही वेगळ्या पद्धतीने बनवलेली होती का? काही मेटल वगैरे वापरले होते का? असे हे प्रश्न विचारले जात आहेत. अजितदादा पवार यांचं निधन झालं हे दुःखद झालं हे आपल्याला प्रत्येकांना माहिती आहे. परंतु त्या ठिकाणच्या सरपंचाचं सुद्धा म्हणणं आहे, ज्या दिवशी अजितदादा पवार यांचा घात झाला किंवा अपघात झाला त्या ठिकाणी एरोप्लेनचा जो काही आवाज असेल तो सुद्धा बदलला होता आणि त्या ठिकाणी इंजन बंद पडलं होतं का? त्या ठिकाणी जे काही एरोप्लेनचं यंत्रणा असेल ती व्यवस्थित काम करत नव्हती का? किंवा अजितदादा पवार यांचं जे काही एरोप्लेन असेल ते अपघाताच्या हिसाबानंच पाठवलेलं होतं का? आणि त्यानंतर त्याच विमानाला दुसऱ्या दिवशी जे काही इन्शुरन्स असतो तो सुद्धा मंजूर केला जातो. मग अपघात घडवून आणण्यासाठी हे काही रचलं होतं का? आणि जर इन्शुरन्स मिळवायचा असेल तर मग अजितदादा पवार यांना त्याच जे काही विमान होतं त्याच विमानात का बसवण्यात आलं? खरं तर ते नादुरुस्त असेल म्हणून त्याचा इन्शुरन्स काढला गेला असेल, म्हणून त्या ठिकाणी अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी जे काही एरोप्लेन होतं त्यामध्ये बसवण्यात आलं होतं का? खरं तर अजितदादा पवार यांचे जे काही सहकारी असतील ते अद्यापही त्या दिवशी दिसले नव्हते. अजितदादा पवार यांच्यासोबत कोण होतं? फक्त एक बॉडीगार्ड. दुसरा विषय, ते एरोप्लेनचे जे काही चालक असतील ते दोघंजणं आणि त्यानंतर ठिकाणी पिंकी कोणतरी होते एअर हॉस्टेल म्हणून, त्या ठिकाणी होत्या. परंतु 6व्या व्यक्तीचा अद्यापही मेळ झाला नाही किंवा लागला नाही. अजितदादा पवार यांचं जर निदान हे अपघात घडवून आणण्यासाठी करण्यात आलं असेल किंवा तशा पद्धतीनं प्लॅनिंग रचण्यात आलेली असेल तर निश्चितच या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुःख कोसळलेलं आहे. या महाराष्ट्रातील जी काही उणीव असेल ती कधीही भरून निघणार नाही. अजितदादा पवारसोबत काय घडलं होतं हे अनेकाच्या मनात पडलेला प्रश्न आहे. ज्या पद्धतीने सध्या चर्चा आहे त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.